नमस्कार. ऑनलाईन स्कूल या चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. लोकसभा निवडणूक सध्या चालू आहे. या निवडणुकीमध्ये EVM म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर करण्यात येत आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचे 3 महत्त्वाचे भाग असतात. पहिला भाग आपल्याला माहिती आहे, बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट आणि कंट्रोल युनिट. आपल्यासमोर स्क्रीनवर जे चित्र दिसतंय त्या चित्राचं नाव काय आहे बरं? बरोबर आहे, कंट्रोल युनिट. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंट्रोल युनिट म्हणजे CU बद्दल अधिकची माहिती जाणून घेणार आहोत. नियंत्रण युनिटला इंग्रजीमध्ये कंट्रोल युनिट असं म्हणतात. त्याचा शॉर्टकट CU असा असतो. कंट्रोल युनिटचं काय काम आहे तर कंट्रोल युनिटद्वारे मतदान प्रक्रियेवर नियंत्रण ठेवले जाते. एका कंट्रोल युनिटला सर्वसाधारणपणे 24 मतदान युनिट म्हणजेच बॅलेट युनिट जोडता येतात. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कंट्रोल युनिटचे एकूण 4 भागामध्ये विभाजन केलेलं असतं. त्याच्यामध्ये पहिला जो भाग आहे तो दर्शक विभाग, त्याला डिस्प्ले सेक्शन म्हणायचं. 2 नंबरचा जो भाग असतो तो कॅन्डिडेट सेट विभाग असतो, कॅन्डिडेट सेट सेक्शन असतो. तिसरा भाग रिझल्ट विभाग म्हणजेच रिझल्ट सेक्शन आणि चौथा विभाग म्हणजेच बॅलेट सेक्शन. अशा प्रकारे कंट्रोल युनिट 4 भागामध्ये डिवाईड केलेलं असतं. आता याच्यामध्ये आपण सर्वात प्रथम ही आकृती बघूया. सर्वात वरी जे दिसतंय पॉवर ऑन लॅम्प हा ग्रीन कलरचा असतो. त्यानंतर रेड लाईट असते ती BG लॅम्प म्हणतात आणि त्याला दर्शक विभाग असं म्हणतात. त्यानंतर दर्शक विभागाच्या खाली कॅन्डिडेट सेट विभाग असतो, कॅन्डिडेट सेट सेक्शन असतो. त्याच्यानंतर रिझल्ट विभाग हा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ज्या ठिकाणी नाव लिहिले त्याच्या खालच्या पट्टीला, निळ्या पट्टीला रिझल्ट विभाग असतो. इथं काळं बटन दिसतंय आणि खाली जो भाग दिसतो पांढऱ्या रंगाचा त्या ठिकाणी टोटल आणि बॅलेट हे लिहिलेलं आहे, त्याला बॅलेट विभाग असं म्हणतात. तर अशा पद्धतीने आपण हे 4 विभाग पाहिलेले आहेत: दर्शक विभाग, कॅन्डिडेट सेट विभाग, रिझल्ट विभाग आणि बॅलेट विभाग. यानंतर आपण सविस्तर माहिती आपण बघूया. दर्शक विभाग आपण म्हटलं की नियंत्रण युनिटच्या वरच्या भागावर तारीख, वेळ, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची संख्या, मतदान झालेल्यांची एकूण मतांची संख्या, प्रत्येक उमेदवाराला मिळालेली मते, निरनिराळ्या त्रुटी, संबंधित संदेश इत्यादी यंत्रातील नोंद झालेली माहिती आकडेवारी प्रदेश होते, त्यास दर्शक विभाग असं म्हणायचं. आता या ठिकाणी A ऑन लॅम्प असतो आणि दुसरा BG लॅम्प असतो. या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे, हा ऑन लॅम्प आहे. या ठिकाणी हा ऑन लॅम्प आणि रेड कलरचा असतो तो BG लॅम्प आहे. ही आकृती तुम्ही समजण्यासाठी पाहू शकता. हा पॉवर ऑन लॅम्प आहे इथे या ठिकाणी आणि BG लॅम्प या ठिकाणी, हा इथं जो दाखवला आहे तो BG लॅम्प आहे. हा BG लॅम्प आहे. यानंतर पुढं ऑन लॅम्पचा फायदा काय होतो तर कंट्रोल युनिट चालू केल्यानंतर हिरव्या रंगाने प्रकाशमान झालेला जो लॅम्प असतो त्याला ऑन लॅम्प म्हणायचं. जोपर्यंत कंट्रोल युनिट स्विच ऑन असेल तोपर्यंत हिरवा दिवा चालू राहतो. मशीन ऑन आहे की नाही हे जर ठरवायचं असेल तर तुम्हाला ऑन लॅम्प सुरू आहे का नाही हे पाहावं लागेल की ज्याचा रंग हिरवा रंग असतो. त्यानंतर B आहे BG लॅम्प. या ठिकाणी BG लॅम्पमध्ये मतदानासाठी बॅलेट बटन दाबल्यावर ज्यावेळेस आपण बॅलेट बटन दाबतो त्यावेळेस BG लॅम्प हा रेड कलरमध्ये चालू राहतो, तो चमकत असतो आणि मतदान पूर्ण झाल्यानंतर हा बंद पडतो BG लॅम्प. आता आपण पुढे जाऊया. 2 नंबरचा सेक्शन जो आपण पाहिला तो कॅन्डिडेट सेट विभाग. आता या कॅन्डिडेट विभागामध्ये आपण त्याची ओपनिंग म्हणजे दरवाजा आहे, बाणाने दरवाजा दाखवलेला आहे या ठिकाणी. हा भाग जो आहे कॅन्डिडेट सेट विभाग तो बंद केलेला असतो एक कवरिंगनं आणि तो उघडल्यानंतर त्याच्यामध्ये 2 भाग असतात. एक पहिला भाग जो असतो तो म्हणजे बॅटरीचा एक विभाग असतो आणि दुसरा असतो कॅन्डिडेट सेट विभाग. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं हा भाग आहे बॅटरीचा आणि हा कॅन्डिडेट सेट बटन बसवण्याचा आहे. यानंतर
आपण डाव्या बाजूला जर पाहिलं ए चित्रामध्ये या ठिकाणी, तर हे बॅटरीचा विभाग आहे. या ठिकाणी आपण बॅटरी बसवतो. त्यानंतर त्याला पॉवर पॅक सेक्शन असं सुद्धा म्हणतात. बी पार्ट कॅन्डिडेट सेट उजव्या बाजूकडील भागात स्वतंत्र पट्टीने झाकलेला भाग असतो. या ठिकाणी आपण पाहू शकतो चित्रामध्ये की स्वतंत्र पट्टीने झाकलेला भाग आहे. कॅन्डिडेट सेट असं लिहिलेलं दिसतं त्या ठिकाणी झाकलेला असतो. त्यामध्ये काळ्या रंगाचं बटन असतं, कॅन्डिडेट सेट बटन असते. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या संख्येप्रमाणे हा भाग सेट करून तो सीलबंद केला जातो. म्हणजेच उमेदवार किती निवडणुकीत आहे, समजा जर 10 निवडणुकीत उमेदवार असतील तर त्या ठिकाणी कॅन्डिडेट सेट बटन हे 10 सेट करून ते सीलबंद केलेला असतो. अशा प्रकारे कॅन्डिडेट सेट बटन झालं. आता आपण कॅन्डिडेट सेट विभाग पाहिला. पुढे जाऊया. त्याच्यामध्येच रिझल्ट विभाग हा तिसरा विभाग आपल्याकडे आहे. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला कंट्रोल युनिटवर एक पट्टीचं झाकण असते. त्याच्यावर डाव्या बाजूने उघडतं उजवीकडे. या कप्प्यामध्ये 4 बटन दिसतात. एक आहे क्लोज, रिझल्ट 1, रिझल्ट 2 आणि क्लिअर. अशा पद्धतीनं आपल्याकडे ते 4 बटन या ठिकाणी दिसत आहेत. रिझल्ट बटन, क्लिअर बटन, क्लोज बटन आणि प्रिंट बटन. अशा पद्धतीनं आपण हे 4 बटन या ठिकाणी दिसत आहेत तुम्हाला. सर्वात पहिलं जे वरचं दिसतं ते रिझल्ट बटन, त्यानंतर क्लिअर बटन, खालच्या बाजूने बघा डावीकडून क्लोज बटन दाखवलेलं आहे, क्लोज बटन, आणि या ठिकाणी दुसरं जे बटन आहे ते प्रिंट बटन. आता यांचा काय फायदा आहे आपल्याला हे पाहूया. आता या ठिकाणी आपण क्लोज बटन हे डावीकडील कप्प्यात असते, तर उजवीकडील कप्पा स्वतंत्र पट्टीचे झाकणाने झाकलेला असतो. सदरच्या कप्प्यात रिझल्ट व प्रिंट बटन असते. सदरचा कप्पा रिझल्ट व प्रिंट यामधील भागात अंगठा व बोट एकाच वेळी दाबून आतील लॅच दाबून उघडता येतो. त्यामध्ये पांढऱ्या रंगाचे क्लिअर बटन असते. मॉकपोल नंतर हा भाग हिरव्या पेपर सीलद्वारे मतदान प्रतिनिधींसमोर सील करणं आवश्यक असतं आणि करावाच. मॉकपोल झाल्यानंतर हिरव्या रंगाच्या पेपर सीलने तो भाग सील करून घ्यायचा आहे. पुढचा चौथा सेक्शन आहे बॅलट सेक्शन. आता या बॅलट सेक्शनमध्ये आपल्याला या ठिकाणी चित्र दिसतंय. बॅलट सेक्शनवर टोटल असतं, बझर असतो आणि बॅलट बटन असते. या ठिकाणी आपण पाहू शकतो बॅलट सेक्शनमध्ये 3 कृतींचा समावेश असतो किंवा 3 बटनांचा समावेश असतो. एक टोटलचं बटन असतं, त्यानंतर बझर असतो, या ठिकाणी बझर वाजतो, आणि बझर नंतर एक बॅलटचं बटन असतं. या ठिकाणी आपल्याला या विभागात 2 बटन असतात, एक टोटल बटन आणि बॅलट बटन. याशिवाय छिद्रे असलेला जाळीदार भाग असतो ज्यातून आवाज येतो. त्यावेळेपर्यंत नोंद झालेल्या एकूण मतदानाची आकडेवारी पाहण्यासाठी टोटल बटनचा उपयोग होतो. मतदाराला मतदान करण्यासाठी बॅलट बटन दाबून अनुमती दिली जाते आणि बॅलट दिल्यानंतर कंट्रोल युनिटवरील लाल बीज लॅम्प तसेच बॅलट युनिटवरील हिरवा रेडी लॅम्प प्रकाशित होतो. अशा पद्धतीनं हा चौथा भाग बॅलट विभाग आपण पाहिलेला आहे. त्यानंतर नियंत्रण युनिटचा मागचा भाग आता आपण समजून घेणार आहोत. नियंत्रण युनिटच्या मागच्या भागामध्ये एक पट्टी लॅच बटन खाली दाबून उघडल्यावर उजव्या बाजूला व्हीव्हीपॅट केबल जोडण्यास प्लग असतो आणि डाव्या बाजूला कंट्रोल युनिट चालू बंद करण्यासाठी बटन असते. जसं या ठिकाणी आपण ठीक आहे. तर अशा पद्धतीनं कंट्रोल युनिट कशा प्रकारे असते, त्याच्यावरती कोणते सेक्शन असतात याची माहिती आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण बॅलट युनिटची माहिती घेणार आहोत. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.